हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवेत 50% या संदर्भात कोर्टाने निकाल दिलेला आहे। आता पुढची प्रक्रिया कशी असणार आहे आणि जॉईनिंग वगैरे कधी भेटणार त्या संदर्भात ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवलेलं आहे आणि मग त्या पत्रामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आणि आता पुढची प्रोसेस कशी असेल ती सर्व माहिती आपण पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा 12 मार्च 2025 या तारखेचं हे पत्र आहे। महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांना हे पत्र पाठवलेलं आहे। त्याच्यामध्ये विषय काय आहे तर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रीट याचिका क्रमांक 12842/2024 श्री अक्षय शिंदे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर। आणि मग त्याच्याखाली संदर्भ वगैरे त्यांनी दिलेला आहे की शासनाचे सम क्रमांकाचे दिनांक 2/12/2024 रोजीचे पत्र माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे 7/3/2025 रोजीचे आदेश। महोदय, उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 येथील माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 7/3/2025 रोजीच्या आदेशाची प्रत सोबत जोडून पाठवण्यात येत आहे। माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 27/11/2024 रोजीच्या आदेशान्वये शासनपत्र दिनांक 15/10/2024च्या कार्यवाही स्थगिती दिली होती। तथापि माननीय न्यायालयाने आता संदर्भ क्रमांक 3 येथील आदेशान्वये रीट याचिका क्रमांक ते पुढे क्रमांक दिला आहे खारिज म्हणजे डिस्मिस केलेली आहे। हे मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं होतं, 7 मार्चलाच व्हिडिओ करून याची माहिती दिलेली आहे। सबब माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या दिनांक 7/3/2025 रोजीच्या आदेशान्वये अवलोकन करून संदर्भ क्रमांक 1 येथील शासनपत्र दिनांक 15/10/2024 नुसार पुढील आवश्यक कार्यवाही तत्काळ करावी ही विनंती। आता याच्यामध्ये काय होणार आहे पुढची प्रोसेस माहिती आहे का? ज्या जिल्हा परिषदांनी ऑलरेडी निवड याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत तेथील जिल्हा परिषदांमार्फत निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे त्यांना नेमणूक दिली जाईल। आणि ज्या जिल्हा परिषदांनी निवड याद्या प्रसिद्धच केलेल्या नाहीत ते सर्वप्रथम लवकरात लवकर म्हणजे साधारणपणे आता उद्या हा आठवडा तर गेलाच, उद्या एकच दिवस बाकी आहे, परवापासून तर मग सुट्ट्याच आहेत। तर सोमवारपासून साधारणपणे कधी म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये निवड याद्या लागून निवड याद्या लावल्या जातील ज्या जिल्हा परिषदेच्या अजून लागल्या नाही त्यांच्या। पण त्या निवड याद्या कशा लागणार तर सर्वप्रथम हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्यांना घेतलं जाणार। पण कोणाला ज्यांना कमीत कमी 90% मार्क्स म्हणजे कमीत कमी 90 मार्क्स आहेत, 45% 200 पैकी 45% म्हणजे ज्यांना कमीत कमी 90 मार्क आहेत, 90 व त्यापेक्षा जास्त मार्क असलेल्या सर्व हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा आधी विचार केला जाईल। आणि मत जागा रिक्त राहिली तर जे मेरिटनुसार विद्यार्थी आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे। तर ज्या जिल्हा परिषदांनी अजून निवड याद्या लावल्या नाहीत ते या पद्धतीनं निवड याद्या लावतील आणि मग लगेच ज्यांचं निवड झालेली आहे त्यांना जॉईनिंग दिली जाईल। आणि ज्या जिल्हा परिषदांनी ऑलरेडी निवड याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या जिल्हा परिषदांमार्फत लगेच पुढच्या आठवड्यापासून जॉईनिंग मिळायला सुरुवात होऊ शकते। तुम्ही ज्या जिल्हा परिषदामध्ये तुमची निवड झालेली आहे त्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुम्ही स्वतः फॉलोअप घ्या, कारण ही गरज आता तुमची आहे। एक तर ऑलरेडी लांबले, अजून कोणी कोर्टात जायच्या आधीच लवकरात लवकर आपलं नियुक्तीपत्र हातात पाडून घ्या आणि लगेच जॉईन व्हा। एकदा जॉईन झाला की मग काही पुढे प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा पद्धतीने ही प्रोसेस होणार आहे। तर ज्यांचं निवड होणार आहे त्या सर्वांचं अभिनंदन। आणि जे मेरिटवाले विद्यार्थी आहेत ज्यांना आस होती की आपलं जर समजा मेरिटनुसार घ्यायचा आदेश दिला कोर्टाने तर आपलं लागेल तर त्यांचं बॅड लक म्हणूयात, पण ज्यांची निवड झालेली आहे जे हंगामी फवारणी कर्मचारी आहेत त्यांचं अभिनंदन। अशा दोन्ही बाजू आहेत या निकालामध्ये। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।